श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. आपणही अधिक मास आला असे म्हणतो, पण त्याचे पौराणिक महत्त्व काय आहे व तो कसा आला हे मात्र आपल्याला नक्कीच माहीत नसते. या कथेनंतर तुम्हाला या महिन्याबद्दल हे लक्षात नक्कीच येईल की अधिक मास का आला व त्याचे पौराणिक महत्त्व काय. तर चला जाणून घेऊया अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास या महिन्याबद्दल. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा हिंदू पंचांगातील चांद्र व सूर्यवर्षातील फरक भरून काढण्यासाठी येतो. एक चांद्रवर्ष साधारण 354 दिवसाचे असते, पण सूर्याच्या आधारावरचे सौरवर्ष साधारण 365 दिवसांचे असते. म्हणजेच दरवर्षी जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक वाढू नये म्हणून साधारण 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच अधिक मास म्हणतात. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण भगवान विष्णूंनी या महिन्याला विशेष स्थान दिले आहे. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, गृहप्रवेश हे टाळतात, पण पूजा, साधना, आध्यात्मिक कार्यासाठी हा अत्यंत शुभ मानला जातो. अधिक म्हणजेच पुरुषोत्तम मासाची कथा. प्राचीन काळी सर्व महिन्यांना देवतांचे अस्तित्व मिळाले होते. कोणता महिना शिवाचा, कोणता विष्णूचा, कोणता देवीचा, अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला मान सन्मान होता. पण एक महिना असा होता ज्याला कोणीही स्वीकारत नव्हते, कारण तो अतिरिक्त महिना होता. लोक त्याला मलमास असेही म्हणत आणि शुभ कार्य टाळत. दुःखी होऊन तो महिना सर्व देवांकडे गेला, पण कोणीही त्याला स्थान देईना. शेवटी तो भगवान विष्णूंकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला हृदयाशी धरले आणि म्हणाले, तू आता साधा महिना राहिला नाहीस. मी तुला माझे नाव देतो. आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. त्या दिवसापासून हा महिना अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. भगवान विष्णूंनी सांगितले की या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत, पारायणे याचे विशेष पुण्य मिळेल. जे लोक श्रद्धेने भजन, नामस्मरण आणि सत्कर्म करतील त्यांची मानसिक शांती व आध्यात्मिक लाभ मिळेल. म्हणूनच पुरुषोत्तम मासमध्ये श्रीमद भगवद्गीता वाचन, श्री गुरुचरित्र पारायण, विष्णू नामजप, दान धर्म, एकादशी व्रत यांना विशेष महत्त्व दिले जाते. आता कथेमधील संदेश असा की ज्याला जग कमी लेखते त्यालाही ईश्वर मोठेपणा देऊ शकतो. नम्रता, श्रद्धा आणि भक्ती यांना देव नेहमी स्वीकारतो. वाईट समजल्या गेलेल्या गोष्टीतही ईश्वरी कृपेने पवित्रता येऊ शकते. या आणि अशा रोचक कथांसाठी श्री अवधूत चिंतन स्टोरीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त.